गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? काय सुंदर दृश्य आहे ना. खूप धुकं पडलेलं आहे इकडे आणि हे दृश्य आहे माझ्या बेडरूमच्या बाल्कनीतलं. तर मस्त या धुक्याचा आनंद घेत मी गरम गरम चहा पिते. तर या चहा प्यायला. सो मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते संडे ब्रेकफास्ट लंच अँड ब्रेकफास्ट सिरीजमध्ये. गेल्या 2 संडेचे रेसिपीज तुम्ही ट्राय केल्या असतील. तर ह्या संडेला आपण बनवणार आहोत ब्रेकफास्टला लहान मुलांचे आवडते क्रिस्पी ब्रेड रोल आणि लंचला आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला आणि तंदुरी रोटी, ते सुद्धा विदाऊट ओव्हन, विदाऊट तंदूर आणि विदाऊट कुकरमध्ये. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. थोडीशी रेस्टॉरंट स्टाईल पेक्षा वेगळी अशी ही रेसिपी आहे. ती कशी वेगळी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला खरंच खूप आवडेल. दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये बनवणार आहोत. फर्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे आपलं ब्रेकफास्ट रेसिपी आणि सेकंड व्हिडिओमध्ये येणार आहे आपली लंच रेसिपी. तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. सगळ्यात पहिलं ब्रेड रोलच्या फिलिंगसाठी लागणारं सारण आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत, कारण बटाट्याचंच फिलिंग आपण करणार आहोत. कारण मुलांना बटाटे फार आवडतात, त्यामुळे मी बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर पावभाजी स्मॅशरने मी सगळे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. आणि ह्यामध्ये ना थोडा टँगी फ्लेवर आला पाहिजे, त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालणार आहे. तर सगळ्यात आधी हे बटाटे असे चांगले स्मॅश करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक वाटण टाकायचं आहे. त्या वाटणामध्ये लसूण, थोडंसं आलं, मिरची आणि पुदिन्याची पानं मी वाटलेली आहेत. हे न पाणी घालताच वाटायचं आहे आणि असा खरडा तयार करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे हा मिरचीचा खरडा टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितले आपल्याला टँगी मसाले टाकायचे, म्हणजेच काय तर हा पेरी पेरी मसाला. त्यानंतर आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स. हे मी विकतचेच आणलेले आहेत. चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. त्यानंतर टाकणार आहे मी मिक्स हर्ब, जे आपण पिझ्झा वरती वगैरे टाकतो, किंवा ऑरिगॅनो असेल तर तेही टाकू शकता. आणि मुलांच्या आवडता मॅगी मसाला. मॅगी मसाला थोडा जास्त टाकलेला आहे मी, कारण ह्याच्यानेच टँगी फ्लेवर येतो. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे, धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर त्यावरतून आपण बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. ह्यामध्ये मी लिंबाचा रस वगैरे काही टाकलेला नाही, कारण लिंबाचा रस टाकला ना की खूप आंबट होतं सारण, त्यामुळे मी नाही घातला लिंबाचा रस. छान बारीक चिरायची कोथिंबीर आणि ह्या सारणामध्ये ती घालायची आहे. ह्याच्यामुळे सारणाला एक सुगंध पण छान येतो आणि त्याचा फ्लेवर पण खूप टेस्टी लागतो. फ्लेवर पण येतो आणि टेस्टी लागतं. त्यानंतर हे ब्रेडचे स्लाइसेस मी घेतलेत आणि त्याच्या मी कडा अशा कट करून घेतलेल्या आहेत. कडा कंपल्सरी कट करायच्या. पहिल्यांदा मी 4 ब्रेड घेतले आणि त्याच्या कडा व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत. आणि लाटण्याच्या साह्याने हे असं फ्लॅट करायचे आहेत, कारण फ्लॅट नाही केलं ना की आपल्याला ते रोल नाही बनवता येत. त्यामुळे असे 4 स्लाइस मी चांगले लाटण्याने फ्लॅट करून घेतले आहेत. आता काय करायचंय, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय आणि पाण्यामध्ये हे स्लाइसेस जास्त वेळ नाही घालायचे, अगदी थोडा वेळ डुबवायचे आणि लगेच वरती काढायचे. आणि हे सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये. आणि 4 कोपरे पहिले चांगले पॅक करून घ्यायचे. आणि जर तुम्हाला असं सुकं वाटत असेल तर थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये तुम्ही चांगले रोल असे बनवू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रोल बनवू शकता किंवा ह्याचे बॉल्स पण बनवता येतात. फक्त काय आहे ना की ह्या ज्या कडा आहेत त्या कडांना मात्र व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं, नाहीतर मग त्या कडांचे तुकडे पडायला सुरुवात होते. थोडं थोडं सारण घ्या तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं गोळा बनवता येतोय तसा, आणि असे व्यवस्थित रोल बनवून घ्यायचे. एक्स्ट्रा पाणी जर असेल तर ते पिळून टाकायचं, नाहीतर रोल्स खूप ऑइली होण्याची शक्यता असते. मी पहिल्यांदा असे 4 रोल बनवून घेतलेत. अगदी तुम्हाला पाण्यात जर बुडवायचा नसेल ना ब्रेड, तर तुम्ही आपण जसं पाणी शिंपडतो तसं तुम्ही ब्रेडवरती पाणी शिंपडू शकता आणि कडांना पाणी लावू शकता.
पण त्याने काय होतं ना, रोल बनवायला त्रास होतो, कारण ते तुकडे पडायला सुरुवात होते आणि मग तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ते सुटण्याची शक्यता असते. म्हणून हे बघा, मी कसं असं वरतून थोडं पाण्याचा हात घेऊन रोल केलेला आहे, तसं पण तुम्ही करू शकता. कसंही तुम्हाला जे योग्य वाटेल ना, कारण स्वयंपाक म्हणजे कसं ना, आपण जेव्हा बनवणार तेव्हा एक एक गोष्टी आपल्याला समजत जातात. आता मी इथे कढईत तेल घेतलंय. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. आणि एक इथे मी तुम्हाला टिप सांगते, तुम्ही रोल तळा, भजी तळा किंवा वडी तळा, ज्यावेळेस तुम्ही तेलामध्ये कुठलाही पदार्थ सोडता तेव्हा गॅसची फ्लेम हाय करायची, कारण नाहीतर मग ते सगळं सुटण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर झारा अगदी कढईच्या तळाशी घ्यायचा, म्हणजे जर ब्रेड चिकटलेला असेल तर तो सुटायला मदत होते. पण एकदम आतमध्ये झारा घालू नका, नाहीतर रोल फुटण्याची शक्यता आहे. वरतून हळूहळू तेल घालायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे रोल्स तळून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता, वरतून थोडंसं तेल घालत राहायचं, म्हणजे जेव्हा खालचा भाग तळला जात असतो तेव्हा सेम टाइमला वरचा पण रोलचा भाग तळू शकेल. मी जास्त करपट करायचे नाहीत, नाहीतर ते नाही चांगले लागणार. आणि ह्या स्टेजला फ्लेम मात्र मीडियम ठेवायची. तर तुम्ही बघू शकता, छान गोल्डन आणि क्रिस्पी रोल माझे रेडी झालेले आहेत. आता मी ते काढत आहे. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला? तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल. आणि हो, माझा अवतार फक्त इग्नोर करा, कारण संडेला स्वयंपाक करताना हा अवतार असाच असतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.